भाजपच्या गोटातून आताची एक मोठी बातमी। विनोद तावडे हे उत्तर प्रदेशचे प्रभारी म्हणून यापुढे काम करणार आहेत। 2027 मध्ये उत्तर प्रदेशमध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे आणि या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवरती एक मोठी जबाबदारी विनोद तावडे यांच्याकडे सोपवण्यात आलेली आहे। कालच भाजपची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर झाली। यामध्ये देखील विनोद तावडे यांना महत्त्वाचं पद देण्यात आलं आणि यानंतर आता उत्तर प्रदेशचे प्रभारी म्हणूनही एक महत्त्वाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्यात आली आहे। 2027 मधल्या उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवरती आता विनोद तावडे यांच्याकडे ही जबाबदारी असेल। सोमेश कोलगे आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देत आहेत। सोमेश, निश्चितच विनोद तावडे यांना उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांचा प्रभारी म्हणून जबाबदारी देण्यात आलेली आहे भारतीय जनता पक्षाकडून। कालच नितीन नवीन यांची नवी टीम जाहीर झाल्यानंतर ही घोषणा आज करण्यात आलेली आहे। त्याशिवाय तरुण चुग यांना गुजरात निवडणुकांसाठी तर पंजाब निवडणुकीसाठी सतीश पुनिया यांना प्रभारी म्हणून जबाबदारी देण्यात आली। यापूर्वी देखील माहिती आपल्याला सर्वांना ज्ञात आहे की कशा प्रकारे हरियाणा, बिहार या दोन्ही कठीण निवडणुकांमध्ये विनोद तावडेंनी परफॉर्म केलं होतं। त्यानंतर मग आता आगामी भाजपच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाची निवडणूक ही उत्तर प्रदेशची आहे आणि त्या निवडणुकांची जबाबदारी ही विनोद तावडेंकडे देण्यात आलेली आहे। त्याशिवाय तरुण चुग जे पूर्वी जनरल सेक्रेटरी महामंत्री होते भारतीय जनता पक्षाचे, त्यांना सध्या कार्यालय प्रभारी बनवण्यात आले, पण त्यांच्याकडे जबाबदारी आता गुजरात निवडणुकांची देण्यात आली आहे, कारण त्या निवडणुका देखील भाजपसाठी तितक्याच महत्त्वाच्या आहेत। तर पंजाबमध्ये अजून भाजपचं सरकार नाहीये, तर तिथे सतीश पुनिया यांच्याकडे ही निवडणुकांची जबाबदारी देण्यात आलेली आहे। त्यामुळे नितीन नवीन यांची नवी टीम जाहीर झाल्यानंतर लगेचच नव्या टीमचे पदाधिकारी कामाला लागलेले दिसतात। अगदी सोमेश, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। तर विनोद तावडे हे उत्तर प्रदेशचे भाजपचे प्रभारी म्हणून आता काम बघणार आहेत। काल सरचिटणीस पद त्यांना मिळालं आणि त्यानंतर आता आणखी एक मोठी जबाबदारी भाजपकडून त्यांच्यावर सोपवण्यात आली।